लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। प्रभाग क्रमांक 16 येथील टाकळी जुना सायखेडा रोड जेल रोडकडे जाणारा 18 मीटर डीपी रस्ता व नंदिनी गोदावरी संगम पूल हा त्वरित बांधणे ही कामे कुंभमेळा प्रकल्पात समाविष्ट करून तात्काळ मंजूर करण्याबाबतच्या निवेदनासाठी आज सर्व नागरिक व नगरसेवक यांनी लाक्षणिक उपोषण आंदोलन केले। नंदिनी नदीवर जागे व्हा प्रशांत भाऊ, तुम संघर्ष करो। जेल रोड टाकळी नंदिनी नदीवर ब्रिज झालाच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की। यामध्ये नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, आशा तडवी, ज्योती जोंधळे, पूजा नवले यांच्यासह असंख्य नागरिक सहभागी झाले होते। याबाबतची अधिक माहिती नगरसेवकांनी दिली। हे आंदोलन खरं तर ह्या प्रशासनाच्या नाकारतेपणामुळे हे आंदोलन आहे। हा जो प्रशासन जे महत्वाची सिंहस्थासाठी महत्वाची कामं आहे ती करण्यासाठी यांचं 100% दुर्लक्ष होत आहे। कारण केंद्र आणि राज्यांनी एक चांगला निधी यांना दिलेला आहे आणि म्हणून ह्या निधीचा केवळ भ्रष्टाचार करण्याचं काम घाट प्रशासन करत आहे आणि म्हणून आम्ही उपोषण करत आहोत। जर हे काम सिंहस्थाच्या धर्तीवर केले नाही तर शिवसेना स्टाईलनी या महापालिका प्रशासनाला आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आणि अशा अवस्थेमध्ये आतापर्यंत 9 निष्पाप लोकांचा जीव तिथे गेलेला आहे आणि असे असतानाही आम्ही अनेक वेळा पत्र दिले, अनेक वेळा आयुक्त मॅडमची भेट घेतली, तरीही प्रशासनाला जाग येत नाही। येत्या कुंभमेळ्यामध्ये आमचा प्रभाग हा कुंभमेळ्याच्या पासून 500 मीटरवर आहे आणि तरी सुद्धा आमच्या प्रभागात कोणतेही विकास कामं होत नाहीयेत। आमच्या प्रभागातले कोणतेच कामं धरलेले नाहीये प्रशासनाने। त्यांना एवढीच विनंती करतो आम्ही की आमच्या प्रभागातले कामं धरा। जी वाहतूक आहे, अवजड वाहनांची वाहतूक जी आहे, जी फेम सिग्नल पासून ते मिरची हॉटेल पर्यंत जी अवजड वाहने जातात, तर तिथले रस्ते झालेच पाहिजे। तिथल्या नागरिकांची म्हणजे अशी तक्रार आहे की ताई इथे रस्ते कधी होणार, कारण रस्त्याची खंत ही सगळ्यांना आहेच की प्रशासनाला एवढीच जाग आम्ही देतो की जागे व्हा आणि आमच्या प्रभागाकडे लक्ष द्या। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।